हाय गाईज, काल माझ्या घरी होतं कन्यापूजन. सकाळचा नित्यक्रम आटोपला आणि घेतले रांगोळी काढायला. मस्त अशी रांगोळी काढून घेतले आणि मी तयार झाले. कालचा रंग गुलाबी असल्यामुळे मी गुलाबी रंगाची साडी घातली आणि स्वयंपाक करायला घेतला. कालचा मेन्यू होता बटाट्याची भाजी, पुरी, काळे चणे, चित्रान्न म्हणजेच लेमन राईस आणि श्रीखंड. पूजेच्या आदल्या दिवशी मी हे ट्रेंडिंगवाले हेअर ॲक्सेसरीज माझ्या हाताने मुलींसाठी बनवले होते आणि ते व्यवस्थित ओटीच्या सामानासोबत पॅक करून घेतलं. माझी पूजेची ऑलमोस्ट पूर्ण तयारी झाली होती आणि मी मुलींची वाट बघत होते. त्यानंतर मुली आल्या. मी त्यांचे पायपूजन वगैरे करून घेतले, चुनरी दिली, त्यांचे गिफ्ट्स दिले आणि मी 9 मुलींसोबत एक मुलगासुद्धा बोलवला होता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मुलगा कशासाठी? मुलगा हा भैरवनाथाचं रूप असतो, म्हणून 9 मुलींसोबत एक छोटा मुलगासुद्धा बोलवायचा असतो. त्यामुळे मी तो मुलगा बोलवला होता. नंतर मी माझ्या छोट्या-छोट्या देवींचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना जेवायला दिलं. त्यातल्या काही मुली लहान असल्यामुळे त्यांना जेवता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मम्मा त्यांना भरवत होत्या. अशा प्रकारे माझ्या घरातील कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडला.